कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. शिळ्या चपात्यापासून आज मी एक चमचमीत पदार्थ बनवणार आहे. माझ्याकडे 2-3 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. त्या चपात्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले. गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. बारीक ठेचलेला लसूण घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांद्याचे मी उभे लांब लांब काप केले आहेत. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा भरपूर घालायचं कारण चपातीचे तुकडे छान लागतात. कांदा गुलाबी रंगावर चांगला परतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घालून हलवून घ्यायचं आहे. कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. हे चांगलं 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 ग्लास पाणी घालायचं आहे. पूर्वीच्या काळी आई आजी चपात्या उरल्या की असे हे चपातीचे तुकडे करायच्या. ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की हे चपातीचे तुकडे घालून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आमच्याकडं याला चपातीचे तुकडे म्हणतात. तुमच्याकडं या पदार्थाला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. हे चपातीचे तुकडे शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि कमी सामान लागते. हे चपातीचे तुकडे गरम गरमच खायला द्या. गरमच छान लागतात. थंड झाले की घट्ट होतात आणि चवसुद्धा तेवढी चांगली लागत नाही. हे चपातीचे तुकडे खायला एकदम छान आणि करायलासुद्धा सोपे आहेत. तुम्हीसुद्धा एक वेळेस हे चपातीचे तुकडे नक्की करून बघा. चपात्या उरल्या की चपातीचे तुकडे नक्की बनवून बघा. घरातील सगळ्यांना आवडतील. तोंडाला जेव्हा चव नसेल तेव्हा हे चपातीचे तुकडे नक्की बनवून बघा. पुन्हा भेटू. धन्यवाद.